हे सर्वांचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे। आज मी तुम्हाला कोणाशी संभाषण सुरू करण्याचे 10 सोपे मार्ग सांगणार आहे। भले तुम्ही लाजाळू असाल किंवा इंट्रोवर्ट असले तरी। टिप नंबर 1, ओव्हरकमिंग ओव्हरथिंकिंग। संभाषण सुरू करण्यामध्ये येणारा सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे जास्त विचार करणे। आपण काही बोललो तर दुसरा व्यक्ती त्याच्याबद्दल काय विचार करेल याचा आपण अतिविचार करतो। इथे महत्त्वाचे असते की जास्त विचार न करता थेट पुढे पाऊल टाकणे। लक्षात ठेवा, जितके जास्त विचार कराल तितका अधिक तुमच्यावर दबाव येत जाईल, म्हणून जास्त विचार करून स्वतःला मागे राहू देऊ नका। टिप नंबर 2, प्रश्न विचारा। संभाषण सुरू करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्रश्न विचारणे। हे दाखवते की तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीमध्ये आणि त्यांना काय सांगायचे आहे यात रस आहे। ते त्यांच्या दिवसाबद्दल सामान्य प्रश्न असू शकतात किंवा त्यांच्या आवडीबद्दल अधिक विशिष्ट प्रश्न असू शकतात। फक्त खात्री करा की तुमचा प्रश्न खुला आहे, म्हणून तो हो किंवा नाही असे उत्तर न देता चर्चा प्रोत्साहित करतो। टिप नंबर 3, तारीफ करा। लोकांना तारीफ ऐकायला खूप आवडते, प्रशंसा करत राहा लोकांची, म्हणून हे शांतता तोडण्याचा आणि सकारात्मक छाप पाडण्याचा एक उत्तम मार्ग आहे। फक्त खात्री करा की तुमची तारीफ खरी आणि विशिष्ट आहे। उदाहरणार्थ, तुम्ही XYZ लेडीसोबत बोलताय, तिला तुम्हाला तारीफ करायची, तुम्ही सुंदर आहात असं म्हणण्याच्याऐवजी तुम्हाला तिचे कपडे आवडले किंवा त्यांनी ते शॉपिंग कुठून केली, शर्ट कुठून घेतले, पॅन्ट्स, लेगिन्स, XYZ, किंवा तुम्ही कोणत्या पुरुषासोबत बोलताय त्यांना विचारू शकता, तुमचे कपडे खूपच चांगले आहे, तुम्ही शर्ट कुठे घेतले आहे, असे काही सामान्य प्रश्न विचारू शकता। टिप नंबर 4, परिस्थितीबद्दल बोला। जर तुम्ही पार्टी, लग्न किंवा इतर कार्यक्रमात असाल तर तुम्ही दोघे किंवा जो काही ग्रुप असेल तुमचा, ज्या परिस्थितीमध्ये आहात तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही नेहमीच बोलू शकता। ही एक सामान्य धागा शोधण्याचा, कॉमन फॅक्टर शोधण्याचा आणि संभाषण सुरू करण्याचा एक उत्तम मार्ग आहे। उदाहरणार्थ, तुम्ही म्हणू शकता की या वर्षातलं ही माझी पहिलीच वेळ आहे अशा कार्यक्रमामध्ये येण्याची, या लग्नामध्ये येण्याची, लाईक दॅट। टिप नंबर 5, मत विचारा। लोकांना त्यांचे मत शेअर करायला खूप आवडते, म्हणून ही आणखी एक चर्चा सुरू करण्याचा उत्तम मार्ग आहे। तुम्ही त्यांच्या आवडत्या चित्रपटापासून ते चालू घडामोडीवरील त्यांच्या विचारापर्यंत काहीही विचारू शकता। फक्त खात्री करा की तुम्ही त्यांच्या मताचा आदर करत आहात, तुम्ही असहमत असला तरीही। टिप नंबर 6, मदत ऑफर करा। जर तुम्ही एखाद्याला अडचणीत आहे असे बघितले तर मदत करण्याची ऑफर देताना डायरेक्ट मदत नका करू। हे दाखवते की तुम्ही दयाळू, कर्णवान आहात आणि तुम्ही विचारताही आहात, तुम्ही प्रोफेशनलसुद्धा आहात, एटिकेट्स आहे तुमच्याकडे, त्यामुळे तुमचे संभाषण होऊ शकते। फक्त खात्री करा की त्यांनी तुमची मदत नाकारल्यावर तुम्ही आक्रमक होणार नाही, त्यांच्या सीमांचा आदर करा। टिप नंबर 7, हँडल ऑकवर्ड मुवमेंट्स ग्रेसफुली। सर्व संभाषण अगदी सुरळीत जात नाही, कधीकधी ते त्याच्यामध्ये वादविवादसुद्धा होऊ शकतो। अशा अडचणी हाताळायला शिका। जर काही गैरसमज झाला किंवा चूक घडली तर त्या रेंगाळत बसू नका, हसून त्यांना मान्य करा, हलके फुलके काहीतरी बोला आणि संभाषण पुढे न्या। अशा अडचणीवर मात करण्याची क्षमता दाखवणे म्हणजे धैर्य आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे लक्षण आहे। टिप नंबर 8, डेव्हलप अ कॉन्फिडन्स टर्न। या सर्वांमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जे सांगत आहात त्यावर विश्वास ठेवा आणि तो तुमच्या आवाजात दाखवा। जेव्हा आपण काही बोलतो तेव्हा आपण खरोखर त्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा आपला आवाज आत्मविश्वास आणि ठाम वाटतो। काही टिप्स तुमच्या आवाजावर काम करण्यासाठी: स्पष्ट आणि सातत्याने बोला, शब्द गिळू नका, प्रत्येक शब्द स्पष्टपणे उच्चारणे महत्त्वाचे। जेव्हा आपण घाईत असतो किंवा नर्वस असतो तेव्हा आपण शब्द गिळण्याची आणि स्पष्ट न बोलण्याची शक्यता असते, म्हणजे आपण तोंडात बोलतो, त्यामुळे आपण काय म्हणत आहोत ते समजणे दुसऱ्या व्यक्तीसाठी कठीण होते। उंची आणि गतीवर नियंत्रण ठेवा, खूप मऊ किंवा जोरात बोलू नका, आपल्या आवाजाच्या गतीमध्ये चढ उतार ठेवा। जेव्हा आपण खूप हळू बोलतो तेव्हा आपण कंटाळले किंवा अनिच्छुक वाटतो, जेव्हा आपण खूप जोरात बोलतो तेव्हा आपण आक्रमक किंवा चिडलेले वाटतो। आपल्या आवाजाच्या उंची आणि गतीवर नियंत्रण ठेवा, आपण अधिक आकर्षक आणि विश्वासार्ह वाटू शकतो। ह्याच्यानंतर ती टीप आहे ते बॉडी लँग्वेज। आपण जे बोलतो ते आपले शरीर बोलते। जेव्हा आपण उभे राहतो, डोळ्यांचा संपर्क साधतो आणि हसतो तेव्हा आपण अधिक आत्मविश्वासू वाटतो। जर आपण खाली वाकलो किंवा डोळ्यांचा संपर्क टाळला आणि चेहरा आपला सिरियस असला तर आपण नर्वस किंवा एक अनिश्चित वाटू शकतो। त्या ठिकाणी सराव करा। सराव सगळं काही ठीक करतो। आपण जितके जास्त सराव कराल तितके आपण अधिक आत्मविश्वासाने बोलू शकाल। मित्रासमोर किंवा आरशासमोर सराव करत राहा। आपण स्वतःचे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता, ते ऐकू शकता, त्यात काय तुम्हाला करेक्शन करायचे ते तुम्ही ठरवू शकता। टिप नंबर 9, लक्ष देऊन ऐका। लक्ष देऊन ऐकणे ही संभाषण कौशल्याचा महत्त्वाचा भाग आहे। जेव्हा आपण लक्ष देऊन ऐकतो तेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीला ऐकत नाही तर त्याच्या मागे त्याचा काय बोलण्याचा उद्देश आहे ते खरोखर समजून घेण्याचा प्रयत्न करतो। हे केवळ शब्द नाही तर त्याचे भाव, शरीर भाषा आणि संदर्भ समजून घेण्याबद्दल आहे।
मराठीमध्ये लक्ष देऊन ऐकणे याचा अर्थ असा होतो, जेव्हा एक दुसरी व्यक्ती बोलत असतो तेव्हा त्याच्याकडे पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. डोळ्यांचा संपर्क साधणे, मान हलवणे आणि व्यत्यय न आणणे हे महत्त्वाचे आहे. समजून घेणे, केवळ शब्द नाही तर दुसरी व्यक्ती काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्या चेहऱ्यावरील भाव आणि हातवारे वाचा. बॉडी लँग्वेजला रिस्पॉन्स करा. प्रतिसाद देणे, दुसऱ्या व्यक्तीला माहिती आहे की तुम्ही ऐकत आहात हे दाखवण्यासाठी प्रोत्साहनपर स्मित, मान हलवणे किंवा हां हूं सारखे शब्द वापरा. तुम्ही जे समजलात ते तुमच्या शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. टिप नंबर 10, संभाषण सुरू करण्यापूर्वी वेळेचा विचार करा. म्हणजे समोरच्या व्यक्तीची बॉडी लँग्वेजवरून वेळ ओळखा. व्यक्ती उभे राहून मोकळे असल्यासारखे वाटत आहे का, ते तुम्हाला पाहत आहात का, त्यांचा चेहरा खुला आहे, त्याच्यावर स्माईल आहे का. जर ते डोळ्यांचा संपर्क टाळत असतील किंवा खाली वाकलेले असतील किंवा गंभीर चेहरा असेल तर बोलण्यासाठी चांगली वेळ नाही असे समजा. परिस्थिती, व्यक्ती महत्त्वाच्या कामात गुंतलेली आहे का, त्यांचा फोन कॉल सुरू आहे का, ते एखाद्याशी बोलत आहेत का. जर व्यक्ती इतर गोष्टींमध्ये व्यस्त असेल तर नंतर बोलणे चांगले. वेळ आधीच खूप उशीर झाला आहे का, दुसरी व्यक्ती घरी जाण्यासाठी किंवा विश्रांती घेण्यासाठी उत्सुक असेल. मर्यादा समजून घेणे चांगले असते. हे काही चांगले वेळ असू शकतात. आता मी तुम्हाला सांगतो आहे की ज्या खाली आता मी तुम्हाला सांगणार आहे की संभाषण सुरू करण्यासाठी ते कोणते चांगले वेळ असू शकतात. जेव्हा एखादा व्यक्ती मोकळा दिसत असेल आणि सहजगतीने हसत असेल, जेव्हा ती एखादा विश्राम घेत असेल किंवा कॅफेच्या रांगेत उभी असेल, जेव्हा तुम्ही एखाद्या कार्यक्रमात किंवा सामाजिक कार्यक्रमात भेटला तेव्हा. लक्षात ठेवा, आनंददायी संभाषणासाठी वेळेचा विचार महत्त्वाचा आहे. छोटीशी जाण आणि संवेदनशीलता तुम्हाला योग्य वेळी योग्य लोकांबरोबर सकारात्मक संवाद साधण्यास मदत करू शकते. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मला आशा आहे की या टिप्स तुम्हाला अधिक संभाषण सुरू करण्यात आणि नवीन कनेक्शन बनवण्यास मदत करतील. तुमच्याकडे इतर काही टिप्स असल्यास कृपया ते खाली कमेंटमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मला आशा आहे तुम्हाला हे नक्कीच मदत करेल.